नमस्कार मंडळी, मी विजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती। आणि आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या गाडीबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ते आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती मराठीमध्ये बघायला मिळेल। मित्रांनो, ही जर गाडी तुम्ही व्हिडिओमध्ये जी बघत आहात ही आहे बजाज कंपनीकडनं येणारी बजाज पल्सर NS200, म्हणजे एक नेकेड कॅटेगरीमध्ये येणारी 200cc सेगमेंटमधली गाडी जी येते तुम्ही बघत आहात। तर मित्रांनो, बजाज कंपनीने बजाज पल्सर NS200 या गाडीमध्ये भरपूर चेंजेस किंवा भरपूर अपडेट जे ते करण्यात आलेले, काय काय चेंजेस करण्यात आलेले, कोणकोणते फीचर वाढवण्यात आलेले, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सुद्धा चांगला दिलेला आहे, ऑन रोड किंमत किती असणार आहे, गाडीचं मायलेज वगैरे किती आहे, इंजिन कुठलं दिलेलं आहे, इंजिन स्पेसिफिकेशन काय आणि महत्त्वाचे कोणते चांगले फीचर जे तुम्हाला या गाडीमध्ये NS200 मध्ये बघायला मिळतात, अशी संपूर्ण डिटेल माहिती जे ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मराठीमधून आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती बघणार आहोत। तर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल आपल्या चॅनलवरती, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला सर्वात आधी येईल। त्याचबरोबर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक देखील करत चला, कमेंट देखील करत चला, कमेंट करून सांगत चला की व्हिडिओ कसा वाटत आहे तो NS200 या गाडीचा। आणि हा व्हिडिओ NS200 या गाडीचा तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद साई सर्व्हिस बजाज शोरूम वाकडेवाडी पुणे या शोरूमसाठी, त्यांनी आपल्याला ही गाडी जी ती NS200 अवेलेबल करून दिली रिव्ह्यू करण्यासाठी। जर तुम्हाला बजाज कंपनीची कुठली जरी बाईक घ्यायची असेल तर तुम्ही साई सर्व्हिस बजाज शोरूम वाकडेवाडी पुणे या शोरूमला नक्की व्हिजिट करू शकता, भेट देखील देऊ शकता, गाडीची टेस्ट ड्राइव्ह देखील घेऊ शकता आणि गाडी बघू देखील शकता। NS200 या गाडीमध्ये बरेच चांगले फीचर्स आहेत ते अपडेट करण्यात आलेले। आणि पुढे मित्रांनो, तुम्हाला NS 125cc सेगमेंटमधली जी गाडी NS125 आणि NS160 या दोन्ही गाडींचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला लवकरच आपल्या मराठी चॅनलवरती बघायला मिळणार आहे, तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा। चला तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ NS200 या गाडीचा आपण जो आहे तो चालू करूया। तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला चालू करूया आणि ही गाडी आहे पल्सर NS200, जे की नेकेड स्पोर्ट कॅटेगरीमध्ये येते आणि 200cc सेगमेंटमधली एकदम चांगली गाडी जी येते बजाज पल्सर NS200 म्हणून ओळखली जाते। या गाडीमध्ये कलर ऑप्शन जर बघितलं तर एकूण 4 कलर ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतात, जे की ब्लॅक, रेड, व्हाईट आणि ग्रे असे 4 कलर ऑप्शनमध्ये NS200 जी येते अवेलेबल आहे। त्याचबरोबर गाडीची चावी बघूया, चावी जी येते तुम्हाला कशी बघायला मिळते, अशा प्रकारे 2 चाव्या जे ते गाडीसोबत मिळून जातात, जे की या चावीवरती जर बघितलं तर पल्सरची बॅजिंग जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळते आणि 2 चाव्या जे ते गाडीसोबत देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर मित्रांनो, गाडीचा फ्रंट लुक जो आहे तो देखील चांगला अपडेट करण्यात आलेला आहे। साईड व्ह्यू मिररची जर क्वालिटी बघितली तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे साईड व्ह्यू मिरर जे ते इथे बघायला मिळतात आणि समोरचा लुक जर बघितलं तर एकदम चांगला आणि सुंदर डिझाईनमध्ये देण्यात आलेलं आहे। इथे बजाजची बॅजिंग तुम्हाला बघायला मिळेल। महत्त्वाचं म्हणजे इथे DRL जे ते LED मध्ये देण्यात आलेले, जे की डे टाईम रनिंग लाईट असं देखील आपण म्हणतो। आणि हेडलाईटचा सेटअप जर बघितलं तर फुल्ली LED मध्ये हेडलाईट जे ते देण्यात आलेले आणि इंडिकेटर जर बघितलं तर इंडिकेटरसुद्धा तुम्हाला नवीन अपडेटमध्ये LED मध्ये मिळून जातात। त्याचबरोबर नंबर प्लेट लावायची असेल तुम्ही नंबर प्लेट जे ते इथे देखील लावू शकता। त्यासोबतच मित्रांनो, इथे तुम्हाला जर मडगार्ड किंवा फेंडर बघितलं तर त्याची क्वालिटी बघितली तर फिट अँड फिनिश क्वालिटी जी आहे ती नक्की चांगली देण्यात आलेली आहे। आणि फ्रंटचा लुक जो आहे तुम्हाला काही अशा प्रकारे जो आहे तो बघायला मिळेल आणि समोरचा लुक जो आहे तो देखील चांगला आहे। त्याचबरोबर मित्रांनो, सस्पेन्शनबद्दल जर बोलायचं झालं तर फ्रंटला जे सस्पेन्शन दिलेले आहेत ते तुम्हाला अपसाईड डाऊन फोर्क सस्पेन्शन इथे मिळून जातात आणि ABSचं बॅजिंग जे तुम्हाला इथे मिळून जाते। या गाडीमध्ये मित्रांनो NS200 मध्ये ड्युअल चॅनल ABS सिस्टीम जे ते देण्यात आलेली आहे, जे की पुढे आणि मागे अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम जे ते मिळून जाते। सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने हे देखील एक चांगली फीचर आहे। त्याचबरोबर टायर जो आहे चांगला मोठ्या साईजचा टायर तुम्हाला इथे मिळून जातो। टायर साईजबद्दल जर बोलायचं झालं तर या गाडीमध्ये फ्रंटला 100/80 सेक्शनचा 17 इंचचा ट्यूबलेस टायर देण्यात आलेला आहे, जो की ॲलॉय व्हीलसोबत तुम्हाला इथे मिळून जातो। त्याचबरोबर या साईडला आल्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला फ्रंट आणि रिअर दोन्ही साईडला जे येते डिस्क ब्रेक जे येते देण्यात आलेलं आहे। इथे तुम्हाला ड्युअल चॅनल ABSची बॅजिंग मिळून जाते। डिस्क ब्रेक जर बघितला तर 300 mm डायमीटरचा डिस्क समोर मिळून जातो, जे की ABS सिस्टीमसोबत येतो। डिस्क कॅलिपर जे येते क्रीमिया कंपनीचे जे ते तुम्हाला इथे मिळून जातात। टायर जर बघितलं तर नायलो ग्रिपचा टायर जो तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे। ॲलॉय व्हीलचं डिझाईन जर बघितलं ते देखील चांगल्या प्रकारचं आहे। इथे तुम्हाला इंजिन काऊल देखील मिळून जातं आणि ग्राफिक्सचं बघितलं तर ग्राफिक्समुळे गाडीचा लुक जो आहे तो एक चांगला दिसतो आणि एनहान्स देखील होतो। त्याचबरोबर इंजिनवरती इथे DTSIची बॅजिंगसुद्धा जी आहे ती बघायला मिळते आणि सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने क्रॅश गार्ड देखील इथे देण्यात आलेलं आहे। NS200चा ग्राफिक्स जर बघितलं तर हे सुंदर डिझाईनमध्ये ग्राफिक जे ते करण्यात आलेले आहे। पल्सरची बॅजिंग जे ते दोन्ही साईडला तुम्हाला फ्युएल टँकवरती मिळून जाते। इथे सुद्धा मागच्या साईडला NS200ची बॅजिंग आणि ग्राफिक जे ते चांगल्या प्रकारे करण्यात आलेले आहे, त्यामुळे हा व्हाईट कलर जो आहे तो पर्सनली खूप चांगला वाटतो। व्हाईट आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन जे ते ग्राफिकचं एकदम सुंदर वाटतं। त्याचबरोबर गाडीच्या डायमेन्शनबद्दल बोलूया। गाडीचे डायमेन्शन काय काय देण्यात आलेले, गाडीची टोटल लेंथ जी आहे ते 2017 mm इतके,
विड्थ जी आहे ते 804 mm इतकी, टोटल हाईट बघितलं तर 1075 mm इतकी देण्यात आलेली. गाडीचा ग्राउंड क्लिअरन्सबद्दल जर बोलायचं झालं तर गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो 168 mm इतका गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे. त्याचबरोबर गाडीचं टोटल कर्व वेट जे आहे ते 158 किलो इतकं देण्यात आलेलं आणि ग्राउंड क्लिअरन्स 168 mm इतका असल्यामुळे तुम्ही गाडी जी आहे ते गावाकडे, खराब रस्त्यांवर, सिटीमध्ये कुठेही कम्फर्टेबल ही गाडी जी आहे ते चालू देखील शकता आणि गाडीचा हा लुक मला पर्सनली खूप चांगला वाटतो. त्याचबरोबर मित्रांनो पुढे जर बघितलं तर गाडीमध्ये फीचर वाईज बघितलं तर गाडीमध्ये तुम्हाला साईड स्टँड आणि सेंटर स्टँड दोन्ही इथे मिळून जातात. इथे सुद्धा इंजिन कॉलवरती ग्राफिक्स चांगल्या प्रकारे करण्यात आलेले आहे. इंजिनवरती सुद्धा तुम्हाला बजाजची बॅजिंग मिळून जाते आणि या गाडीमध्ये गिअरबॉक्स जर बघितलं तर तुम्ही इथे बघू शकता 6 स्पीड गिअरबॉक्स जो तुम्हाला इथे मिळून जातो. पहिला जो गिअर आहे तो खालच्या साईडला, बाकीचे राहिलेले गिअर जे आहेत ते वरच्या साईडला इथे मिळून जातात. 6 स्पीड गिअरबॉक्स असल्यामुळे तुम्हाला हायवेवरती गाडी चालवायला त्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही आणि हे एक चांगलं आहे की 6 स्पीड गिअरबॉक्स जो आहे तो गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. चेन सिस्टीम बघितलं तर ओपन चेन सिस्टीम तुम्हाला इथे मिळून जाते. सारी गाडीसुद्धा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर फुटपेकची जर क्वालिटी बघितली तर ती देखील चांगली आहे. इथे तुम्हाला फ्युएल इंजेक्शनचं बॅजिंग जे आहे ते मिळून जातं. या गाडीमध्ये फ्युएल इंजेक्टेड इंजिन जे आहे ते देण्यात आलेले आहे आणि या साईडला सुद्धा 200चं पल्सरची बॅजिंग, हे ग्राफिक जे आहे ते एक भारी दिसतं आणि गाडी या ग्राफिक्समुळे दिसायला सुद्धा सुंदर दिसते. त्याचबरोबर सीट कम्फर्ट जर बघितलं तर स्प्लिट सीट जे ते तुम्हाला इथे मिळून जातात आणि 2 व्यक्ती जे ते कम्फर्टेबल या सीटवरती बसून राईड जी आहे ते करू शकतात. हायवेला गाडी जी आहे ते एकदम स्मूथ आणि कम्फर्टेबल चालते आणि सिटीमध्ये सुद्धा गाडी जी आहे ते आम्ही चालवून बघितलेली आहे. त्याचबरोबर NS200चं ग्राफिक जे आहे ते तुम्हाला या साईडला मिळून जातं. त्यासोबतच मित्रांनो जर सीट उघडायचं असेल तर इथे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे, लॉकिंग सिस्टीम आहे. गाडीची चावी लावून इथनं तुम्ही गाडीचं सीट जे आहे ते उघडू देखील शकता. स्प्लिट ग्रॅब हँडल जे आहे ते तुम्हाला या साईडला मिळून जाते, जे की पिलियन रायडर बसल्यानंतर मागे धरून बसण्यासाठी याचा देखील वापर होतो. मागच्या साईडला आल्यानंतर टेललाईटचं सेटअप जर बघितलं तर LED टेल लॅम्प जे ते देण्यात आलेले. इंडिकेटरसुद्धा LED तुम्हाला मिळून जातात. रिफ्लेक्टर जे ते या साईडला इथे आहे आणि इथे तुम्ही नंबर प्लेट लावायची असेल तर गाडी पासिंग झाल्यानंतर तुम्ही नंबर प्लेट जे ते इथे लावू शकता. टायर अगर जो तुम्हाला या साईडला इथे मिळून जातो. त्याचबरोबर या साईडला आल्यानंतर सस्पेन्शन जर बघितलं तर नायट्रॉक्स मोनोशॉक सस्पेन्शन जे ते गाडीमध्ये दिलेलं आहे. सस्पेन्शनची क्वालिटीबद्दल बोलायचं झालं तर गाडी चालवताना कम्फर्टेबल आम्हाला सगळं वाटलेलं आहे. सस्पेन्शनची क्वालिटी देखील चांगली आहे. त्याचबरोबर या गाडीमध्ये पाठीमागच्या साईडला तुम्हाला डिस्क ब्रेक मिळून जातो, जो की 230 mm डायमीटरचा डिस्क ब्रेक आहे, जो की ABS सिस्टीमसोबत येतो. ड्युअल चॅनल ABS सिस्टीम जे ते सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेली. टायर साईजबद्दल बोलायचं झालं तर मागचा जो टायर आहे तो 130/70 सेक्शनचा 17 इंच ट्यूबलेस टायर मिळून जातो, जो की ॲलॉय व्हीलसोबत येतो आणि टायर साईज मोठा असल्यामुळे तुम्हाला गाडी चालवताना गाडी जी येते रोडवरती स्टेबल राहते आणि चांगला मोठा टायर साईज जो तो मागच्या साईडला सुद्धा कंपनीने दिलेला आहे. त्याचबरोबर NS200चं ग्राफिक्स तुम्ही इथं बघू शकता. महत्त्वाचं म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला किकचा ऑप्शन मिळत नाही, सेल्फ स्टार्टचा ऑप्शन जो आहे तो कंपनीने दिला आहे. इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल जर बोलायचं झालं तर या गाडीमध्ये तुम्हाला 199.5 cc लिक्विड कूल ट्रिपल स्पार्क 4 वॉल फ्युएल इंजेक्टेड DTSI इंजिन मिळून जातं, जे की चांगलं रिफाइंड इंजिन आहे आणि मॅक्झिमम पॉवर जर बघितली या इंजिनची तर 24.5 PS पॉवर जनरेट प्रोड्यूस करतं 9750 RPM पर्यंत आणि मॅक्झिमम टॉर्क जर बघितलं तर 18.74 Nm इतका टॉर्क जनरेट करतं 8000 RPM पर्यंत. गाडीमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स दिला असल्यामुळे तुम्हाला मायलेजला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. हायवेवरती राईड करताना कुठलाही प्रॉब्लेम जो तो येणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो या गाडीमध्ये फ्युएल टँक जो येतो तुम्हाला 12 लिटरचा मिळून जातो, जो की E20 कंप्लायंट फ्युएल जे ते देण्यात आलेले. इंजिनसुद्धा E20 कंप्लायंट आहे, जे की तुम्ही 20% इथेनॉल वापरून गाडी जी येते 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल टाकून गाडी जी येते चालू देखील शकता. फ्युएल लीड जे येते तुम्हाला इथे बघायला मिळते. दोन्ही साईडला पल्सरची बॅजिंग इथे देणार, ते देखील दिसायला चांगलं दिसतं. क्लिप ऑन हँडलबार जे येते तुम्हाला इथे मिळून जातात. इग्निशन स्विच जे ते इथे देण्यात आलेले. हँडलबारवरती कंट्रोल जर बघितलं तर इथे तुम्हाला इंजिन किल स्विच मिळून जातं. हेडलाईट ऑन ऑफचं स्विच इथे आहे. सेल्फ स्टार्टचं स्विच जे ते इथे देण्यात आलेले. लेफ्ट साईडला जर कंट्रोल बघितलं इथे पास लाईटचं स्विच आहे, इथे मोडचं स्विच आहे. जी काय डिस्प्लेवरती इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला चेक करायची असेल, बघायची असेल तुम्ही या मोडचा स्विचचा वापर करून चेक करू शकता. इंडिकेटर जे येते लेफ्ट अँड राईटचं तुम्ही इथनं देऊ शकता. हॉर्नचं स्विच जे तुम्हाला इथे मिळून जातं. एकदा मी हॉर्नचा आवाज जो येतो तुम्हाला ऐकून दाखवतो. हॉर्नचा आवाज देखील चांगला डिसेंट असा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो पल्सर NS200मध्ये हे जे बॅकलाईट आहे हे रात्रीच्या वेळेस सुद्धा खूप चांगले दिसतात आणि बॅकलाईट जे ते या व्हेरियंटमध्ये सुद्धा कंपनीने कन्सिडर केलेले आहे आणि हे बॅकलाईट जे आहेत हँडलबारवरती ते रात्रीच्या वेळेस खूप चांगलं दिसतं. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर USB चार्जिंग पोर्ट जो तुम्हाला इथे दिलेला आहे, जो की तुम्ही तुमचा मोबाईल जो आहे तो चार्ज देखील करू शकता.
त्याचबरोबर महत्त्वाचा चेंज म्हणजे तुम्हाला इथे स्पीडोमीटरवरती बघायला मिळतं, डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आलेलं आहे। एकदा आपण एक करून जाणून घ्या काय काय इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे बघायला मिळते। मी एकदा स्टार्ट करून दाखवतो तुम्हाला। अशा प्रकारे डिजिटल स्पीडोमीटर मिळून जातो। इथे तुम्हाला जर हे जे लाईट जे तुम्ही बघता हे स्मार्ट कनेक्टचं आहे, ब्लूटूथ कनेक्ट पेअर केल्यानंतर तुम्हाला ग्रीन इथे होईल लाईट। त्याचबरोबर इथे ब्लूटूथचं साईन तुम्हाला नोटिफिकेशन बघायला मिळेल, ABSचं इंडिकेटर, वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला या साईडला इथे मिळून जातात। RPM मीटर वरच्या साईडला आहे, फ्युएल गेज तुम्हाला इथे मिळून जातं, गिअर पोझिशन इंडिकेटर, ओडोमीटर गाडीचं किलोमीटर किती झालेलं आहे, डिजिटल स्पीड, या गोष्टी जे तुम्हाला स्पीडोमीटरवरती बघायला मिळतात। त्याचबरोबर मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला या डिस्प्लेवरती ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे फीचर्ससुद्धा देण्यात आले। तुम्ही मोबाईलने कनेक्ट करू शकता। पेअर केल्यानंतर तुम्हाला टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन, मेसेज अलर्ट, कॉल अलर्ट, नोटिफिकेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सर्व फीचर जे ते NS200मध्ये कंपनीने इथे दिलेले। डिजिटल क्लॉक जे येते तुम्हाला टाईम जे ते तुम्ही इथनं बघू देखील शकता। त्याचबरोबर नॅव्हिगेशनचं इथे तुम्हाला इंडिकेशन बघायला मिळते। जेव्हा तुम्ही ब्लूटूथने पेअर कराल त्यानंतर तुम्ही इथे नॅव्हिगेशनचा वापर जो तो देखील करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो इथे गिअर पोझिशन इंडिकेटर देण्यात आलेला आहे। इथे तुम्ही जर बघितलं तर इन्स्टंट फ्युएल इकॉनॉमी तुम्हाला बघायला मिळते, इन्स्टंट ॲव्हरेज जे ते किती मिळत आहे। त्याचबरोबर इथे 2 स्विच दिलेले आहेत, त्यामधला इकडचा स्विच जर तुम्ही प्रेस केला तर तुम्हाला पल्सर 7847 असं वर्ड्स बघा इंडिकेशन बघायला मिळतं। जेव्हा तुम्ही ब्लूटूथने पेअर कराल तेव्हा तुम्ही इथं ब्लूटूथने पेअर झाल्यानंतर गाडीचं नाव जे तुम्हाला इथे बघायला मिळेल। त्याचबरोबर ॲव्हरेज फ्युएल इकॉनॉमी ट्रिप एला किती आहे, ॲव्हरेज फ्युएल इकॉनॉमी ट्रिप बीला किती मिळत आहे ते तुम्हाला इथे शो होईल। त्याचबरोबर वॉर्निंग काय असेल ते देखील सेव्ह होईल। सेटिंग चेक करायला तुम्ही इथनं करू शकता। त्याचबरोबर भरपूर इन्फॉर्मेशन जे तुम्हाला या डिस्प्लेवरती बघायला मिळेल। ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे सर्व फीचर मिळून जातात आणि ॲपद्वारे तुम्ही कनेक्ट करून बरेच फीचर जे ते ॲक्सेस करू शकता। आणि नॅव्हिगेशनचा यूज हे एक चांगलं फीचर जे ते NS200मध्ये अपडेट करण्यात आलेलं आहे। आणि स्पीडोमीटर जो पूर्णपणे अपडेट करण्यात आलेलं ही एक चांगली गोष्ट आहे। आणि स्पीडोमीटर डिजिटल असल्यामुळे बऱ्याच कस्टमरला डिमांड होती की NS200चा स्पीडोमीटर जो तो अपडेट केला पाहिजे। त्यामुळे कंपनीने हे सुद्धा कन्सिडर केलेलं आहे। नवीन स्पीडोमीटर जो तो गाडीमध्ये देण्यात आलेला आहे आणि ते देखील एक चांगला आहे। तर मित्रांनो ओव्हरऑल NS200 या गाडीचा लुक जो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता, कारण गाडी दिसायला सुद्धा चांगली आहे आणि भरपूर फीचर जे ते अपडेट करण्यात आलेले NS200मध्ये। आता आपण या गाडीची ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किती आहे ती आता आपण बघूया। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती घेतली बजाज पल्सर NS200 या गाडीबद्दल संपूर्ण डिटेल माहिती जे ते आज आपण बघितली। कोणकोणते फीचर दिलेले, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर नवीन अपडेट करण्यात आलेला आहे, ABS सिस्टम गाडीमध्ये येते, बरेच असे फीचर जे ते गाडीमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सुद्धा देण्यात आलेले आहे, नॅव्हिगेशनचा तुम्ही वापर करू शकता। या गाडीची ऑन रोड किंमत जर बघितली पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली ती आहे 1,87,795 रुपये इतकी। आणि मित्रांनो ही जी मी व्हिडिओमध्ये किंमत सांगितली किंमत जर तुम्ही व्हिडिओ काही दिवसांनी बघितला तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते। तर तुम्ही तुमच्या जवळच्या बजाज शोरूमला जाऊन किंमत जी आहे ती चेक देखील करू शकता। जर तुम्हाला ही गाडी पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधून घ्यायची असेल तुम्ही साई सर्व्हिस बजाज शोरूमला व्हिजिट करा, गाडी बघा, टेस्ट ड्राइव्ह घ्या, माहिती घ्या, बाकी सर्व डिटेल जे ते तुम्हाला शोरूमला सांगण्यात येईल, विचारू शकता। त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर शोरूमचा जो येतो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल, तुम्ही नक्की चेकआउट करू शकता आणि गाडी बघू देखील शकता। त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ आजचा बजाज पल्सर NS200चा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक देखील करा, तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ देखील शेअर करा। लवकरच आपले 25,000 सबस्क्रायबर फॅमिली जे ते पूर्ण होणार आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल। त्याचबरोबर तुम्ही मला या गाडीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करून विचारू देखील शकता, तिथे मी तुम्हाला या गाडीबद्दल अजून काही डाऊट असेल ते देखील तुम्हाला मी उत्तर देऊ शकेल। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटत मित्रांनो अशाच एका नवीन गाडीसोबत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या।